विठोबार जय जय विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार विठोबार कुमार एवढे हार गळ्यात पडले ना, असं वाटतं जगद्गुरु तुकोबरांना घेण्याकरता पुष्पक विमान आलं होतं. आपल्या गळ्यात अशा हार पडले की असंच जावं. कुठं वैकुंठाला जाईल का नाही माहित नाही, एवढी पात्रता पण आपली नाही. पण असे हार पडले की तुमच्या प्रेमापुढं खरोखर आमची हार आहे. खऱ्या अर्थाने एवढं प्रेम गावाने करावं ही म्हणजे मला असं वाटत नाही मी ह्या गावची सोनेवर का एवढे हार गळ्यात पडल्यानंतर. मला वाटतं मी तुमची मुलगी आहे, कारण असंच प्रेम माझ्या माहेरात सुद्धा मला मिळत असतं. म्हणून एवढं प्रेम तुम्ही माझ्यावरती करताय, निश्चितच तुम्हाला द्यावेत तेवढे धन्यवाद कमी आहेत. शेवटी जाता जाता एकच विनंती करते, देव देश धर्माविषयी जागृत राहा. पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण करा. आपल्या संस्कृतीने आपल्याला जो आपला धर्म शिकवला तो धर्म निभावण्याचा प्रयत्न करा, कारण आपली संस्कृती आपल्याला फार सुंदर धर्म शिकवते. म्हणून आपली संस्कृती फार महान आहे. मायबापांनो, किती महान आहे सांगू तुम्हाला. अरे पतीला दृष्टी चुकणे म्हणून स्वतःचे डोळे बांधून ठेवणारी गांधारी, अरे पतीला दृष्टी चुकणे म्हणून स्वतःचे डोळे बांधून ठेवणारी गांधारी, गांधारी समोर स्वतः भगवान श्रीकृष्ण उभे राहायचे. विश्वावर प्रेम करणारे भगवान गौतम बुद्ध उपाशी वृद्ध भगिनीच्या तोंडात आपली मंडी देतात. संत नामदेव कुत्रा कोरडी पोळी खाईल म्हणून पाठीशी तुपाची वाटी घेऊन धावतात. झाड तोडणाऱ्या समोर तुळशीदास उभे राहतात आणि म्हणतात, माझ्या मानेवर घाव घाल, त्या सुंदर झाडावरती नको. धर्मासाठी राईरा एवढे तुकडे करून घेणारा शौर्यवीर संभाजी, स्वामी कार्यासाठी सर्वस्व वेचणारे खंडोजी बल्लाळ आणि शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठाला हात लावू नका, नाहीतर तुमचे हात कलम केले जातील, असे स्वतःच्या सैन्याला बजावणारे छत्रपती शिवाजी राजे भोसले. इतकी महान आपली संस्कृती आहे, इतका महान आपला देश आहे. म्हणून या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आल्यानंतर आपण मोठ्या अभिमानानं म्हणतो, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली या फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली या फळाला. तो बापाचा बाप राजा जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला, बापाचा बाप, तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला. जिजाऊची पुण्याई कशी आली या फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली या फळाला. तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला. तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला. हीच ती भूमी आहे ज्या भूमीमध्ये छत्रपती शिवराय जन्माला आले, ज्या भूमीमध्ये छत्रपती शंभूराजे जन्माला आले, ज्या भूमीमध्ये 18 पगड जाती एकत्र करून शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं. हीच ती भूमी आहे. अरे याच भूमीमध्ये तेजपुंज तेजस्वी तारा जन्माला येऊन गेला. अरे कधी जन्माला आला? 18व्या शतकामध्ये, ज्या काळामध्ये आया बहिणींची इज्जत लुटली जात होती, ज्या काळामध्ये मंदिराची मंदिर उद्ध्वस्त होत होती, कुटुंबाची कुटुंब उद्ध्वस्त होत होती, आणि त्याच काळामध्ये गुलामगिरी सुद्धा स्वराज्याचं देखणं स्वप्न ज्या मातेनं पाहिलं ना, त्या मातेचं नाव आहे जिजाऊ मासाहेब. त्या जिजाऊ मासाहेबांना डोहाळे लागले. डोहाळे लागले ते कशाचे लागले? तुमच्या माझ्यासारखे गोड खाण्याचे नाही लागले, तुमच्या माझ्यासारखे आंबट खाण्याचे नाही लागले. अरे मासाहेब जिजाऊंना डोहाळे लागले. दासी विचारणा करता आली, मासाहेब जिजाऊ तुम्हाला काही खावंसं वाटतं का, तुम्हाला काही प्यावंसं वाटतं का? त्यावेळेला मासाहेब जिजाऊंच्या मुखातले उद्गार आहे. मासाहेब जिजाऊ म्हणतात, मला काही खावंसं वाटत नाही, मला काही प्यावंसं वाटत नाही, मला वाटतं त्या घोड्याला टाच मारावी, त्या घोड्यावरती बसावं आणि सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यातून तो घोडा फेकावा. हे उद्गार माझ्या मासाहेब जिजाऊंचे होते. अरे मला वाटतं तलवारबाजी करावी, हे डोहाळे माझ्या मासाहेब जिजाऊंचे होते. आणि याच जिजाऊच्या पोटी त्या तेजपुंज तेजस्वी ताऱ्याचा जन्म झाला. अरे कधी झाला? तारीख होती 19 फेब्रुवारी 1630 आणि गड होता शिवनेरी. त्या शिवनेरीवरती माझ्या राजाचा जन्म झाला. शिवनेरीवर शिव जन्मला, राजांचा जपती, हरी बोल. राजांचा जपती, जय हो. दैवत छत्र
दैवत छत्रपती आमचे दैवत छत्रपती शोभाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती शोभाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती जय हो दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती दैवत छत्रपती दैवत छत्रपती आमचे दैवत छत्रपती दैवत छत्रपती आमचे दैवत छत्रपती अरे हीच ती भूमी आहे त्या शिवनेरीवरती माझ्या राजाचा जन्म झाला आणि रामाच्या कृष्णाच्या अभिमन्यूच्या गोष्टी सांगत सांगत राजाचं बालपण चालू झालं अरे तुमच्या माझ्यासारखे संस्कार माझ्या माणसात जिजाऊंनी केले नाही संस्कार करत असताना संतांच्या गोष्टी सांगितल्या संतांच्या विचारानं संस्कार केले म्हणून आपल्या लेकरावरती संस्कार करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा स्वतःच्या विचारानं जगाल तर माती व्हाल स्वतःच्या विचारानं जगाल तर माती व्हाल आणि संतांच्या विचारानं महाराजांच्या विचारानं जगाल तर छत्रपती व्हाल इतकी ताकद त्यांच्या विचारामध्ये म्हणून त्यांच्या विचारानं जगण्याचा प्रयत्न करा कारण या महाराष्ट्राच्या मातीमध्ये कलियुगात जगत असताना घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला आणि शिवचरित्राशिवाय आणि शंभू चरित्राशिवाय आणि संत विचाराशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला पर्याय नाही म्हणून ज्याला ज्याला या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आल्याचा अभिमान आहे ज्याला ज्याला स्वाभिमान आहे त्या त्या प्रत्येकाने दोन्ही हात वरती करायचे आणि जोरात शिवगर्जना करायचे प्रौढ प्रताप पुरंदर